तर मित्रांनो, भारतात रोजच्या रोज 3 लाखाहूनपेक्षा जास्त लोकांना स्पॅम कॉल्स येतात आणि छोट्या-मोठ्या चुकांमुळे ते त्यांचं आर्थिक नुकसान करून घेतात. ओके. तुम्ही लिंक बघितला असशील मेसेजवर तुम्हाला स्कॅमर्सचा कॉल येतो. ते तुम्हाला लिंक पाठवतात किंवा ओ-टी-पी मागतात. तर ह्या काही अशा गोष्टी आहेत की ज्या थ्रू जो सामान्य नागरिक असतो त्याला तेवढं एज्युकेशन नसतं स्पॅम कॉल रिलेटेड. तर त्यामुळे तो खूप म्हणजे त्याची फसवणूक होते. म्हणजे इव्हन आपल्यालासुद्धा रोजच्या रोज खूप सारे स्कॅम किंवा स्पॅम कॉल्स येतात. आता त्यातून आपण कसं वाचायचं किंवा सुरक्षित राहायचं, ओके. तर त्यासाठी कुठले पावले आपल्याला उचलली पाहिजेत, तर ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर या स्पॅम कॉल्समध्ये खूप प्रकारचे टाईप्स येतात, ओके. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा जे तुम्हाला स्पॅम कॉल्स येतात मॅक्झिमम टाईम ते बँकिंग रिलेटेड असतात. फॉर एक्झाम्पल KYC फॉर्म असेल, म्हणजे तुमचं जे ओळख असतं, आयडेंटिटी असतं, तर ते व्हॅलिड करा म्हणून तुम्हाला कॉल येतो स्कॅमर्सचा. त्याच्यानंतर बँक अकाउंट अपडेट करायचं असतं, तर या प्रकारचा एक कॉल असतो. तर मित्रांनो, बँकचा कुठलाही कर्मचारी RBIच्या नियमानुसार पूर्ण भारतामध्ये बँकेचा कुठलाही कर्मचारी कॉलवर तुम्हाला कधीच कुठलीही डिटेल्स म्हणजे विचारत नाही. जरी म्हणजे ते हे करत असतील विचारत असेल तर ते थ्रू म्हणजे ऑफिशियल कम्युनिकेशन थ्रूच ते तुम्हाला विचारणार. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक लेटर येईल, ओके. अदरवाईज तुमचं जर मेल अपडेट असेल तर तुम्हाला मेल येईल की असं तुमचं हे KYC वगैरे पेंडिंग आहे आणि तुम्हाला ब्रँचला व्हिजिट करावं लागेल. कॉल्सवर कधीही परस्पर कधीच कोणाला डिटेल शेअर करायची नाहीत. पॅन कार्ड नंबर असो किंवा आधार कार्ड नंबर असो. मोस्टली स्कॅमर्स काय करतात की तुमचं आधार कार्ड विचारून घेतात किंवा पॅन कार्ड विचारून घेतात. तुम्हाला एक OTP येईल असे सांगतो, तुम्ही त्यांना सगळ्या डिटेल्स जर शेअर केला, OTP जर तुम्ही त्यांना दिला तर पूर्ण अकाउंट तुमचं खतऱ्यात असतं, ओके. म्हणजे पूर्ण अकाउंट रिकामा होण्याचा तिथे धोका असतो. तर तुम्हाला हे व्हेरीफाय करायचं आहे, हे मेक शुअर करायचं आहे की जरी तुम्हाला कॉल आला बँकेकडून की KYC अपडेट करायचा आहे किंवा तसा मेसेज आला, तर तिथे एक लिंक वगैरे असेल तर त्या लिंकवर कुठल्याच लिंकवर तसं क्लिक करायचं नाही. जर बँकिंग रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर डायरेक्टली तुम्हाला त्या पर्टिक्युलर ब्रँचमध्ये जाऊन तो पर्टिक्युलर इश्यू रिझॉल्व्ह करायचा आहे. जो काही तुमचा बँक अकाउंट अपडेट असेल किंवा KYC पूर्ण तुमची व्हॅलिड करायचं असेल तर त्या बँकमध्ये जाऊनच तुम्हाला ते सगळं डिटेल्स भरायचे आहेत. परस्पर कॉलवर जर तुम्ही भरला तर मॅक्झिमम म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की बाबा पूर्ण चान्सेस आहेत की तुमचं जे अकाउंट आहे तर ते खतऱ्यात आहे. तर हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. तर हा होता पहिला टाईप. आता दुसरा टाईप तुम्हाला मी सांगतो. आता दुसऱ्या टाईपमध्ये काय होतं की तुमचं एक्झाम्पल एखादं पार्सल असेल म्हणा, काहीतरी कारणाने तो जो डेटा आहे तर तो स्कॅमरच्या हाताला लागला, तर ते काय सांगतील की तुमचं जे पार्सल आहे तर ते कस्टम्समध्ये अडकलेलं आहे. जर तुम्ही फाईन नाही भरला तर ते पोलीस ॲक्शन घेऊ शकतात. XYZ असं काहीतरी कारणं देऊन ते तुम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट करतात आणि तुमचं जे काय असेल ते तुमच्याकडनं पेमेंट घ्यायचं बघतात. तर त्यामध्ये नॉर्मली असं होतं की ते तुम्हाला लिंक पाठवतील, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला पेमेंट करायचे आहे असं ते सांगतात. आणि अजून एक विषय असा असतो की बाबा जर तुम्ही रिकवर केला नाही तर पोलीस ॲक्शनसुद्धा होऊ शकते असं सुद्धा ते सांगतात. ते तुम्हाला होऊ शकते की व्हिडिओ कॉलद्वारेसुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तर त्यामध्ये ते नीट म्हणजे ड्रेस केलेला असेल किंवा ऑफिस बॅकग्राऊंड असेल, म्हणजे तुम्हाला असं वाटावं की बाबा मी एक सरकारी कर्मचारीच आहे, असं स्कॅमर ते तुम्हाला दाखवतात. मोस्टली आपण सोशल मीडियावर सुद्धा बघतो आजकाल की तसं खूप सारे म्हणजे स्कॅम होत आहेत. बॅकग्राऊंडवर तुम्हाला ऑफिस म्हणा किंवा गव्हर्नमेंट सरकारी नोकरीवाला तुम्हाला असं सांगतो की हे करा किंवा ते करा. हे प्रकारचं स्कॅमच आहे. जर तसं कोणी करत असेल तर ते कम्प्लिटली तुम्हाला अव्हॉइड करायचं आहे. कारण जर तसं असतच होतं, जर तुम्हाला सरकारी कर्मचारी तसं कोण बोलत होता की बाबा असंच इथं पार्सल वगैरे अडकलं तर ॲटलिस्ट ते तुम्हाला लेटर तरी पाठवतील, एक पर्टिक्युलर नोटीस तरी पाठवतील किंवा जर काही खूप इमर्जन्सीज असेल तर स्वतः ते तुमच्या घरला येतील. फॉर एक्झाम्पल आता समजा काहीतरी पोलीस केस वगैरे असेल, ओके. तर त्या केसमध्ये स्वतः पोलीस तुमच्या घरला येतात, करेक्ट आहे. जे काय असेल ते वॉरंटी घेऊन. तर तशा टाईपमध्ये जर पार्सलमध्ये खरोखरच काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पर्टिक्युलर लेटर येईल किंवा एक मेल येईल, ओके. किंवा जी काही पर्टिक्युलर कंपनी असेल, ब्लू डार्ट म्हणा किंवा DTDC कुरिअर असेल, कुरिअर पार्टनर असेल, तर ते तुम्हाला तसं नोटिफिकेशन देतात की असं या पार्सलमध्ये प्रॉब्लेम आहे आणि जे काय असेल ते तुम्हाला म्हणजे प्रोसेस असेल तर ती कंप्लीट करून द्यायचं. म्हणजे तुमचं व्हॅलिडेशन ते काही ऑनलाईन नाही आहे, ते तुम्हाला त्या कुरिअरच्या जे काही ब्रँच असेल तर तिथं जाऊनच तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, ओके. असं कॉलवर कुठलीच कंपनी म्हणा किंवा कुठला सरकारी अधिकारी किंवा इव्हन पोलीससुद्धा तर तसं काहीच करता येत नाही त्यांना. तुम्हाला जे काय असेल ते परस्पर जाऊनच तिथं कॉन्टॅक्ट करायचं आहे. तुमचं जे काही
आयडेंटिटी प्रूफ असते. फॉर एक्झाम्पल आधार कार्ड म्हणा, पॅन कार्ड म्हणा किंवा वोटर आय डी, तुमच्या ॲड्रेस प्रूफसाठी जे काही वेगवेगळे आयडेंटिटीचे प्रूफ्स आहेत तर ते तुम्हाला तिथे जाऊनच सबमिट करावं लागतील किंवा तिथे जाऊनच तुम्हाला तिथं ओळख पटवावी लागते. कॉलवर कधीच कोणाला पर्सनल डिटेल शेअर करत जाऊ नका. तर हा होता दुसरा टाईप. आता तिसरा पॉईंट असा आहे, लॉटरी किंवा रिवॉर्ड किंवा कॅशबॅक या प्रकारचा स्कॅमर काय करतो, तुम्हाला कॉल करतो किंवा मेसेज पाठवतो. त्यामध्ये काय होतं की ते तुम्हाला असं सांगतात की कॉन्ग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला 1,00,000ची लॉटरी लागली किंवा 50,000ची लॉटरी लागली आहे किंवा रक्कम याच्यापेक्षा जास्तसुद्धा असू शकते. तर त्यामध्ये काय होतं की तुम्हाला एक नॉमिनल फीज भरून तुम्हाला ते सगळं मिळून जाईल. त्यामध्ये टॅक्स फ्री असेल, हे असेल ते असेल, असं काहीतरी म्हणजे भुलवून तुमच्याकडून ते पैसे काढायचं योजना आखत असतात. ओके, तर त्यामध्ये विषय असा असतो की कोणतीही लॉटरी तुम्ही अप्लाय केल्याशिवाय, म्हणजे ज्या सरकारच्या म्हणजे जे व्हॅलिड लॉटरी सेंटर्स असतात त्यामधूनच, म्हणजे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यामधूनच तुम्हाला घ्यायला पाहिजे. अनोळखी म्हणा किंवा अधूनमधून कुठलाही तसा तुम्हाला मेसेज आला तर ते कम्प्लिटली तुम्हाला इग्नोर करायचं आहे. इव्हन कॉलसुद्धा खूप सारे येतात की असं म्हणतात तुम्हाला लाखोतून एक सिलेक्ट केलेला आहे आणि तुमचाच तिथे नंबर लागला आहे आणि तुम्हालाच ते म्हणजे पूर्ण कॅश मनी म्हणा किंवा कॅशबॅक वगैरे जे काय असेल ते फक्त तुम्हालाच मिळणार आहे. फक्त तुम्हाला तुमचं जे काय असेल ते आयडेंटिटी तिथं प्रूफ सबमिट करावं लागेल. तर तुम्ही त्यांना आधार कार्ड म्हणा किंवा पॅन कार्ड ते सगळं पाठवलं तर त्याच्यावरती ॲक्शन घेऊन त्याचा गैरवापरसुद्धा करू शकतात. ठीक आहे, तर लॉटरी म्हणा किंवा कॅशबॅक म्हणा तर हे सगळं तुम्ही कम्प्लिटली इग्नोर करू शकता. आता लॉटरीचा मला एक महत्त्वाचा मुद्दा इथं असा मांडायचा आहे की लॉटरी ही कधीच खरेदी नसते. कारण लॉटरी हा विषय कसा असतो की जो मोठ्या लोकांचा ब्लॅक मनी असतो तर ते व्हाईट करायचाच हा एक विषय असतो. कारण कसं असतं आहे, आता लॉटरी एखाद्या पर्टिक्युलर माणसाला लागणार असते तर लॉटरी म्हणजे काय पूर्णपणे काळा पैसा. आता कोण शहाणा माणूस आपली खरी कमाई तर तिथं ओतणार नाही. ओके, तर लॉटरीचा विषय असा असतो की बाबा तिथं पर्टिक्युलर फिक्स कोण जिंकणार असतो, म्हणजे जी लॉटरीचे जे व्हॅलिड म्हणजे वाउचर असते, ज्याचा पहिला नंबर असतो तर ती ऑलरेडी एकट्याला भेटलेल्या असत्या. ओके, त्याला जो लॉटरी वाटणार असतो त्याला एक फिक्स कमिशन तिथं सेट असते, 3% म्हणा किंवा 4% म्हणा. तर जो काही कॅश मनी जिंकेल तर त्याची लॉटरीचं 4% त्याला तो लॉटरीवाला घेऊन जाईल आणि बाकीचे जे 95-96% असेल तर तो कोण एक नंबर असेल, म्हणजे एक नंबर म्हणजे कोण ज्याचा काळा पैसा आहे तो, म्हणजे काळा पैशाचं हे व्हाईट पैसे करायचंच हे फक्त एक साधन आहे. त्यामुळे कुठलीही लॉटरी ही कम्प्लिटली फेकच असते. ओके, तर हे तुम्ही एक लक्षात घेऊ शकता. आता नेक्स्ट पॉईंट असा आहे की लोन म्हणा किंवा क्रेडिट कार्ड म्हणा किंवा इन्शुरन्स ऑफर्स म्हणा. तर यामध्ये होतं काय, स्कॅमर्स तुम्हाला कॉल करतात किंवा लोन एजंट तुम्हाला कॉल करतात की बाबा आमच्याकडे ही अशी पर्सनल लोनची ऑफर आहे आणि ही तुम्ही घेऊ इच्छिता. तुमचं म्हणजे आमच्याकडे खूप चांगल्या प्रकारचं तुमचे डिटेल्स आहेत आणि तुमचं ट्रान्झॅक्शन वगैरे चांगलं आहे, तर तुम्ही आरामात तुम्ही घेऊ शकता, फेडू शकता तुम्ही. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला तिथं आमिष दाखवलं जातं आहे आणि तुम्ही त्याला भुलतात देखील, कारण ते तशा प्रकारचं त्यांचं टोनच असतो. ओके, तर कुठलीही बँक RBI नियमानुसार परस्पर असं लोन म्हणा किंवा जे काही फंड असतो तर तो डिस्टर्ब करत नाही, म्हणजे तो प्रोव्हाइड करत नाही. ॲटलिस्ट एकदा तरी तुम्हाला त्या बँकेला तुमचं KYC म्हणा किंवा कुठलंही कारण असेल त्याला तुम्हाला जायलाच लागतं आहे. कॉलवर डिरेक्टली परस्पर जर तुम्ही तसंच जर डिटेल शेअर केला, तुमचं जी काही पर्सनल डिटेल वगैरे असेल तर जे तुम्ही तसं शेअर केला तर तुम्ही त्यामध्ये अडकण्याच्या चान्सेसमध्ये असतात. आणि तसं खूप वेळा होतं देखील, कारण तसे ते टोनमध्येच तसं बोलतात की बाबा, आणि कसं आपल्याकडे जर पैसे जर शिल्लक असले तर ते आपण घेऊसुद्धा इच्छितो की हां बाबा एक घेऊन टाकूया म्हणून. पण आपण हे व्हेरीफाय करायचं आहे की बाबा खरंच ते आपल्याला ते गरजेचं आहे का, त्याची आत्ता गरज आहे का, किंवा ऑलरेडी तुम्ही आधी कुठली घेऊन ठेवलेली आहे किंवा डुप्लिकेट तुम्हाला घ्यायची गरज आहे का, आपल्यासाठी म्हणा किंवा आपल्या घरातल्यांसाठी, किंवा क्रेडिट कार्ड आता सध्या गरजेचं आहेच का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. जे काही अननेसेसरी डेप्ट म्हणा किंवा अननेसेसरी लोन्स जे काही आपल्याला त्यांची गरजच नाही तर त्याच्यापासून तुम्हाला अवॉइड करायचं आहे. आता मलासुद्धा देखील खूप साऱ्या म्हणजे एजंटचे कॉल येतात की असं तुम्हाला ही ऑफर चालू आहे आणि तुम्हाला फक्त एवढा व्याजदर भेटेल, तेवढा व्याजदर भेटेल. हे सगळं ऐकण्यापुरतं ठीक आहे, पण प्रॉब्लेम केव्हापासून चालू होते, ज्यावेळी आपण लोन घेतो आणि त्याच्यानंतर 2 ते 3 महिने जातात, ते एजंट असतात किंवा ते क्रेडिट कार्ड होल्डर्स किंवा जे इन्शुरन्स एजंट असतात तर ते कंटिन्युअसली आपल्याला पिडत राहतात, कॉल करतात की बाबा असा हप्ता बाकी आहे किंवा हे तुम्हाला डॉक्युमेंट तिथं सबमिट करायचे आहेत.
अननेसेसरी तुम्हाला ते त्रास द्यायला चालू करतात. त्यामुळे आपल्याला फक्त व्हेरीफाय करायचं आहे रिस्पेक्टिव्ह बँकबरोबर किंवा जी काही इन्शुरन्स कंपनी असेल ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते व्हेरीफाय करायचं आहे. पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या ब्रांचशी कॉन्टॅक्ट करू शकता, त्या सिटीमध्ये जाऊन, त्या ऑफिसमध्ये जाऊन, की बाबा ही अशी प्रोसेस आहे आणि हे खरोखर आहे का. कारण कॉलवर हे म्हणजे टोटली फेक असते मित्रांनो. तर ह्याच्यापासून तुम्हाला सावध राहायची गरज आहे. ते अननेसेसरी असेल तर ते घ्यायची गरज का आहे, तर ते पहिल्यांदा आपल्याला गरज आहे का तरच आपण घेऊ. ओके, जर आपल्याला गरज असेल तरच आपण एखाद्याकडे जातो, करेक्ट आहे. पण आता गरज कसं त्या स्कॅमर्स नाही तर तेच तुमच्याकडे येतात. तर त्याच्यामुळे आपण 1-2 वेळा विचार केला पाहिजे की बाबा खरंच आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे का. तर मोस्टली कसं असतं, स्कॅमर्स हे अशाच टाईपमध्ये आपली भुलवणूक देऊन म्हणजे फसवणूक करून जातात की बाबा हे असं इंटरेस्ट रेट तुम्हाला चांगलं पडेल, आम्ही या बँकेपेक्षा तुम्हाला या रेटमध्ये तुम्हाला स्वस्तातमध्ये लोन देऊ, ह्या क्रेडिट कार्डचं हे लिमिट आहे, तर हे तुम्हाला एवढंच पडेल किंवा तेवढंच पडेल, तुम्हाला कॅश लिमिट एवढं आहे, एवढं वाढवून देऊ, XYZ तुम्हाला बोलत असतात. पण त्या पाठीमागचे चार्जेस म्हणा किंवा त्याच्यानंतर जे होणारी माहिती असेल तर ते कोणीच सांगत नाही. तर त्याच्यामुळे फक्त त्या ब्रँचशी म्हणा किंवा त्या कंपनी रिलेटेड तुम्ही स्वतः जाऊन तिथं म्हणजे त्या ॲड्रेसवर जाऊन तुम्ही व्हॅलिडेट करा जर तुम्हाला गरज असेल तर. ओके, तर अशा प्रकारच्या स्कॅमपासून सुद्धा तुम्हाला सावधान राहायला हवं. आता नेक्स्ट टाईप तुम्हाला सांगतो, आणि हा आता म्हणजे सोशल मीडियामध्ये खूप चर्चेचा पॉईंट आहे. तर विषय असा आहे की तुम्हाला एक कॉल येतो, म्हणजे व्हिडिओ कॉल असू दे किंवा व्हॉट्सअप कॉलसुद्धा आता खूप सारे चालू आहेत. तर त्यामध्ये विषय असा असतो की ते ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणून ॲक्ट करतात. ओके, तर ते तुम्हाला काय सांगतात की तुमच्या नावावर अशा प्रकारचं कंप्लेंट आहे, तुमचं जे गाडीचं बिल असेल म्हणजे त्याच्यावर काही दंड पडला असेल तर तो क्लिअर झाला नाही तर ते तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे वगैरे वगैरे. ओके, तर काहीतरी XYZ ते तुम्हाला कारण देऊन तुम्हाला म्हणजे एक भीती दाखवायचा प्रयत्न करतात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी ऑलरेडी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जर पोलीस केस वगैरे असेल किंवा पोलिसांचं काही कम्युनिकेशन असेल तर ते खूपच गरज असेल तर ते स्वतः तुमच्या दरवाजापाशी येतात, नाही तर तुम्हाला ते नोटीससुद्धा पाठवतात. तर तुम्ही काय केलं पाहिजे की ऑनलाईन काहीच प्रोसेस न करता तुम्ही स्वतः त्या पोलीस स्टेशनला म्हणा किंवा जे काही RTO ऑफिसर असतात तर त्यांच्याशी जाऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागतं. ओके, ऑनलाईन कधीच कोणताही पोलीस म्हणजे तसं पैसे वगैरे मागत नाही. ओके, ते स्वतः स्कॅमर्स काय करतात की असं पाठीमागं तिने भिंतीला ते पोलिसाचं ढाल वगैरे लावतात, स्वतः पोलीससुद्धा ॲक्ट करतात. पण तसं काहीच नसतं मित्रांनो. स्वतः व्हेरीफाय केल्याशिवाय कधीच ऑनलाईन कधीच कोणाला बळी पडू नका. हे खूप सारे आता सध्या चालू, तुम्ही खूप सारे व्हिडिओसुद्धा बघत असतील. ओके, जर तसं काही असंच असो तर पोलीस स्वतः तुमच्या दारापाशी आला असतो. ओके, त्यांना डिरेक्टली कॉल करायची काहीच गरज नव्हती. तर त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट तुम्हाला टाईप सांगतो. तर या टाईपमध्ये काय होतं म्हणजे एक्झॅक्टली नाव सांगतो, टेक सपोर्ट किंवा रिमोट ॲक्सेस. तर यामध्ये युजली होतं काय की स्कॅमर तुम्हाला कॉल करतो तर त्यामध्ये ते तुम्हाला सांगतो की तुमचं जे लॅपटॉप असू दे किंवा मोबाईल असू दे ते या व्हायरसनं अफेक्ट झालेलं आहे आणि आम्हाला त्याचा रिमोट सपोर्ट द्या, तर ते आम्ही ते रिझॉल्व करून देऊ तुम्हाला. ओके, तर यामध्ये एक्झॅक्टली होतं काय, तर ते जर तुम्ही त्यांना ॲक्सेस दिला तर त्यामध्ये काय होतं की तुमचं बँकिंग ॲप्लिकेशन्स असतील तर ते युजली ते हॅक करून देतात, तुमचं ऑथेंटिकेशन घेतात, डिरेक्टली तिथल्या तिथे तुम्हाला कळणार देखील नाही त्यामध्ये. ओके, जर तुम्ही रिमोट ॲक्सेस दिला तर बँकिंग ॲप्लिकेशन म्हणा किंवा जे तुमच्या पर्सनल गोष्टी असतात, जे प्रायव्हसी डिटेल्स असतात तर ते कधीच त्यांना शेअर करू नका. तुमचा रिमोट ॲक्सेससुद्धा देऊ नका. जर त्यांनी घेतला तर ते कम्प्लिटली तुमचा जो डेटा असेल तर तो हॅक करून ते काही ना काहीतरी तिथून बळकवायचा प्रयत्न करतात. तर अशा केसमध्ये आपण काय केलं पाहिजे की आपलं जर लॅपटॉप असू दे किंवा जे आपलं मोबाईल असू दे तर ते व्हॅलिड म्हणजे जो कोणी रिपेअर करणारा असेल किंवा जो त्या कंपनीचा म्हणजे जे स्टोअर्स असतात फक्त त्यांनाच ते तुम्हाला दाखवायचं आहे. जर तुम्हाला डिरेक्टली तसा कॉल आला की डिरेक्टली तुम्ही ते रिजेक्ट करून टाका. जे काय असेल तर ते मी स्टोअरचे म्हणजे जे ब्रँडेड स्टोअर असतात त्या मोबाईल कंपनीचे असू देत किंवा ती जे काही ते लॅपटॉप असू दे. ओके, तर त्या ब्रँचला म्हणा किंवा त्या कंपनीत जाऊनच तुम्हाला ते इश्यू रिझॉल्व करून घ्यायचे आहेत. रिमोट ॲक्सेस म्हणा किंवा तसं टीमव्ह्यूवर एनीडेस्कला कधीच तुम्ही ॲक्सेस दिलं नाही पाहिजे. यामुळे काय होतं की मोस्ट ऑफ द टाईम ते हॅक होऊन तुमचा जो प्रायव्हेट डेटा असतो तर ते बळकवायचा प्रयत्न करतात. तर हे अशा प्रकारचे मोस्ट ऑफ द स्कॅम्स किंवा स्कॅम टाईप्स आहेत असं आपण समजूया. आता आपण जाणून घेऊया की आपण आयडेंटिफाय कसं करू शकतो की बाबा हा स्पॅम कॉल आहे. ओके, तर नॉर्मली काय होतं आता AIचा यूज करून एअरटेल म्हणा किंवा जिओवाल्यांनी खूप चांगलं एक सोल्युशन काढलं आहे की जसा तुम्हाला स्कॅमरचा कॉल आला तर तिथं स्पॅम म्हणून लिहिलेलं असते. म्हणजे जसं आता मी जिओ किंवा एअरटेल वापरतो आहे तर त्यामध्ये
तिथे स्पॅम म्हणा किंवा फिशिंग वगैरे असं XYZ काय तर नोटिफिकेशन पडते. तर ते सगळ्यात बेस्ट म्हणजे यूज आहे AIचा, की ज्या थ्रू आपल्याला कळते की ते स्पॅम कॉल आहे. ओके. तर यातूनही जर तुम्हाला कळत नसेल आणि जर जो कॉलर असेल तर तो अननोन नंबरवरून जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय व्हेरीफाय करायचं आहे. जर तो खूप घाई गडबड करत असेल, ओके, तुमचं जे पर्सनल डिटेल असेल तर ते विचारत असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं आधार कार्ड असू दे किंवा पॅन कार्ड असू दे किंवा तुमचा मोबाईल नंबरवरून येणारा OTP असेल तर तो असेल, तर ते जर विचारत असेल तर तो स्पॅम कॉल आहे. ओके. जर तसा असेल तर तुम्ही त्याच्याकडून त्याची ID विचारून घेऊ शकता किंवा त्याचं जे काही डिटेल्स म्हणजे त्याचं नाव म्हणा किंवा त्याचा पत्ता म्हणा, ओके, जे काही त्याचा रिअल मोबाईल नंबर आहे तर तो म्हणा, कारण ते तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. कारण आपण जर एखाद्याला आपण आपले डिटेल्स देतो तर आपल्यालाही माहीत असणं गरजेचं आहे की बाबा पुढचा माणूस कोण आहे. कारण उद्या काही तरी वर खाली झालं तर आपण कोणाला म्हणणार, करेक्ट आहे. तर अशा केसमध्ये हा एक प्रकारचा स्पॅम कॉल असू शकतो. तर त्याच्यानंतर जे मेसेजेस येतात तर त्यामध्ये कसं काही एक स्पॅम मेसेजेसमध्ये कसं असतं की एक शॉर्टन URL असते. शॉर्टन म्हणजे एक बारीक लहान URL असते, तर त्यामध्ये आपण क्लिक नाही करायचं. जर ते तुम्हाला तसं आढळलं तर ते कम्प्लिटली एक स्पॅम मेसेज आहे. ओके. तर ह्या सगळ्या ज्या बेसिक स्टेप्स आहेत त्या तुम्हाला व्हेरीफाय करायच्या आहेत आणि तुम्ही ओळखू शकता की बाबा एक्झॅक्ट स्पॅम कॉल म्हणा किंवा स्पॅम मेसेजेस एक्झॅक्टली असतंय कसं. ओके. आता हे तर आपण जाणून घेतलं की कुठल्या कुठल्या प्रकारचे स्पॅम कॉल्स असतात. आता आपण यातून वाचू कशा शकतो ते मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला समजवतो. तर सगळ्यात पहिल्यांदा जरी कॉल आला कोणालाही आपले डिटेल्स कधीच शेअर करू नका. आधार कार्ड असू दे, पॅन कार्ड असू दे किंवा इव्हन मोबाईल नंबरसुद्धा, म्हणजे दुसऱ्या नंबरवरून जरी कोणाचाही मोबाईल नंबर कधीच कॉलवर कधीच शेअर करायचा नसतो. ओके. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही इन्स्टॉल वगैरे करायचं असेल आपल्या मोबाईलवरून तर ते थर्ड पार्टी नाही तर ते एक व्हेरीफाईड आणि ऑथराईड सोर्सेसमधूनच ॲप्लिकेशनमधूनच तुम्हाला ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. जे अनट्रस्टेड असतात म्हणजे ज्यांना VPN वापरायची गरज असते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कुठलं तरी एक व्हिडिओ एडिटिंगचं जर ॲप्लिकेशन, फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, व्हिडिओ एडिटिंगचं जर ॲप्लिकेशन जे इंडियामध्ये ब्लॉक्ड आहे तर ते तुम्ही यूज करणार असाल तर ते त्याच्यासाठी VPN वापरावं लागतं. तर तसले अनट्रस्टेड जे ॲप्लिकेशन्स असतात तर ते तुम्हाला कम्प्लिटली अवॉइड करायचे आहेत. त्याच्यानंतर UPIचं पिन असू दे तुमचं किंवा कुठलाही OTP असू दे किंवा तुमचं कार्ड नंबर असू दे, CVV असू दे किंवा पिनसुद्धा जरी असला, ट्रान्झॅक्शन पिन, तर ते सुद्धा तुम्हाला कोणालाच म्हणजे सांगायचं नाही आहे. तर त्याची जी प्रायव्हसी आहे तर ते फक्त तुम्हालाच ठेवायची आहे. ट्रू कॉलर म्हणा किंवा ट्रू कॉलर हा पण एक बेस्ट ॲप्लिकेशन आहे, ते सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करू शकता. फक्त काय एवढंच की त्यामध्ये आपला पर्सनल डिटेल देऊ नका. ओके. हा एक विषय असतो. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल म्हणजे त्या कॉल रिलेटेड शंका असतील, म्हणजे एखाद्यानं जर समजा ऑफर तसं समजावला आहे आणि जर त्याला आपण हो म्हटलं आहे किंवा भुलून गेला आहे, तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता की त्वरित त्या ब्रँचला म्हणा, त्या पर्टिक्युलर ब्रँचला जाऊन ते व्हेरीफाय करू शकता की बाबा खरंच तो माणूस किंवा तो कॉल लिजिट होता का नाही. ओके. शंका आल्यास तर तुम्ही डिरेक्टली तसं कॉन्टॅक्ट करू शकता. आणि समजा जर तुमच्याकडून म्हणजे काही ना काहीतरी तुम्ही त्याला भुलून गेलात किंवा तशी फसवणूकसुद्धा झाली, तर तुम्ही काय करू शकता, त्वरित 1930ला तुम्ही कॉल करून तशी माहिती देऊ शकता. अदरवाईज सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे डायरेक्टली जाऊन पोलीस स्टेशन गाठा. ओके. सगळ्यात बेस्ट ऑप्शन तेच आहे. तिथं जाऊन तुम्ही आपली जे काही बाय प्रोसेस तुम्ही तक्रार तिथं नोंदवू शकता की असा कॉल आलेला होता आणि मी असे डिटेल्स दिलेले आहेत. ओके. तर हे जे बेसिक स्टेप्स आहेत तर ते वापरून तुम्ही यामध्ये सुरक्षित राहू शकता. आता या व्हिडिओचं जर मी कंप्लीट समरी जर करायचं म्हटलं तर खूप सारे आपण पॉईंट्स आज डिस्कस केले. त्यामध्ये बँकेचे कॉल असू देत, क्रेडिट कार्ड असू दे, इन्शुरन्स असू दे, कस्टम स्पॅम कॉल असू दे किंवा कुरिअरचं असू दे, खूप सारे आपण यामध्ये डिस्कस केलं. समरीमध्ये आपण फायनलमध्ये हे पण बघितलं की बाबा आपण कशा पद्धतीने वाचू शकतो. तुम्हाला OTP सांगायचं नाही, कुठलेच आपलं पर्सनल जो डेटा असतो तर तो शेअर करायचा नाही. जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर ब्रँचला जाऊन म्हणा किंवा ट्रस्टेड सोर्सेसशीच संपर्क साधून तुम्हाला तिथं कॉन्टॅक्ट करायचा आहे. परस्पर जाऊन तुम्हाला तिथं जे काय असेल तर ते व्यवहार पूर्ण करायचे आहेत. ओके. तर ह्या सगळ्या बेसिक स्टेप्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्यात. आता अजून एक काळजी अशी की आपल्या आता घरातले जे लोक असतात म्हणजे आपले वयस्कर आईवडील, तर त्यांनासुद्धा याची माहिती द्या. कारण मोस्ट ऑफ द टाईम कसं असतं की जो म्हणजे फसणारा माणूस असतो तर तो वयस्करच असतो. ओके. तो बेसिकली त्यांनासुद्धा ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. ओके. तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, पूर्णपणे हा व्हिडिओ दाखवा की जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की बाबा एक्झॅक्ट विषय असतो कसा आणि आपण कसं फसू शकतो आणि ते न फसो याच्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. आपण नेक्स्ट भेटू पुन्हा पुढच्या एका चांगल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर आजच्या पुरतं एवढंच आहे. पुन्हा भेटू परत. टाटा, बाय बाय.